19 फेब्रुवारीची रात्र. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पोलीस स्टेशनला एक फोन आला. फोनवर एक रिक्षा चालक बोलत होता. त्याने सांगितलं की माझ्या रिक्षामध्ये एक जोडपं बसलंय. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटतायत. त्यांच्याजवळ भरपूर सामान आहे. मी त्यांना रिक्षातून उतरवलंय. पुढच्या काही मिनिटात पोलीस त्या रिक्षा चालकाने सांगितलं होतं त्या ठिकाणाजवळ पोहोचले. त्यांनी या जोडप्याकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं की आम्ही घर बदलतोय, हे सामान घेऊन कन्नडला चाललोय. पण रिक्षा चालकाला या जोडप्यासोबत असलेल्या गादीबद्दल संशय होता. त्यामुळे पोलिसांनी ही गादी सोडली तर त्यामध्ये होता एका मुलीचा मृतदेह. मग या कुटुंबाने ही आमची मुलगी आहे, तिने स्वतःला संपवलं, अंत्यसंस्कारासाठी घेऊन चाललोय अशी कहाणी रचली. याची बातमी माध्यमांमध्ये झाली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि वेगळंच सत्य उलगडलं. या मुलीचा खून तिच्याच आईने केला होता. कारण होतं मुलीचं एक वाक्य, तू दुसरा नवरा केलास मग मी केला तर काय हरकत आहे. संभाजीनगरमधलं हे प्रकरण नेमकं आहे काय, ते उलगडलं कसं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरमधला वडगाव कोल्हाटीचा परिसर. इथे साबळे कुटुंबीय राहायचं. उमेश साबळे, भारती साबळे हे नवरा बायको. भारतीचं हे दुसरं लग्न. तिला पहिल्या नवऱ्यापासून नंदिनी नावाची एक मुलगी तर दुसऱ्या नवऱ्यापासून 2 मुलं. नंदिनीने लव्ह मॅरेज केलं होतं. सुरुवातीला तिचा संसार नीट सुरू होता, पण नंतर तिच्यात आणि पती राजूमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे नंदिनीने राजूला सोडलं आणि ती आपल्या सावत्र वडिलांच्या कुटुंबांसोबत राहायला लागली. काही दिवसांनी तिचा पती राजू धिवरे तिला पुन्हा आपल्यासोबत राहायला चल असा म्हणून आग्रह धरू लागला. पण राजूचं दुसरं लग्न झालं असून दुसरी बायको सुद्धा त्याला सोडून गेली आहे हे माहीत असल्यानं नंदिनीने त्याला नकार दिला. पण यात एक दुसरा अँगल सुद्धा होता. कन्नड भागात राहणाऱ्या एका मुलासोबत नंदिनीचं सूत जुळलं होतं आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण तिच्या आईचा, भारतीचा मात्र याला विरोध होता. तिचं म्हणणं होतं, तुझं एक लग्न आत्ताच मोडलंय, तू जर दुसरं लग्न केलं तर आपली समाजात काय इज्जत राहील, लोक मला काय म्हणतील. पण नंदिनी मात्र लग्न करण्यावर ठाम होती. यावरून आई आणि मुलीमधले वाद एवढे वाढले की विषय अगदी पोलीस स्टेशनपर्यंत गेला. त्यानंतर नंदिनी, तिची आई भारती आणि सावत्र वडील उमेश यांना पोलीस स्टेशनला बोलवून समज देण्यात आली. पण तरी या दोघींमधले वाद थांबले नव्हते. अशातच 17 तारखेला या दोघींमधला वाद आणखीन शिगेला पोहोचला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार तेव्हा रागाच्या भरात भारतीने स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. त्यावेळी नंदिनी घरातच होती, पण तिने आपल्या आईला अडवलं नाही किंवा ती रडली सुद्धा नाही. याचा राग भारतीला आला होता. नंदिनी दुसरं लग्न करण्यावर ठाम असल्यानं दोघींमधले वाद वाढत होते. गुरुवारी 19 फेब्रुवारीला या दोघी घरात होत्या. वडील आणि मोठा मुलगा कामासाठी बाहेर गेले होते तर धाकटा मुलगा खेळायला गेला होता. त्यावेळी या मायलेकींमध्ये पुन्हा वाद झाला. या वादावेळी नंदिनी भारतीला म्हणाली, तू दुसरा नवरा केलास मग मी प्रेम केलं तर लग्न करायला काय हरकत आहे. तिचा हा प्रश्न ऐकून भारती चिडली पण काही बोलली नाही. त्यानंतर दुपारी 12-12:30च्या सुमारास नंदिनी अंघोळीला गेली. तेव्हा भारती बाथरूममधल्या हंड्यातून पाणी घ्यायचंय असं म्हणून आतमध्ये गेली. तिने नंदिनीच्या नकळत बाथरूममध्ये पडलेला पाईप उचलला आणि त्याने नंदिनीचा गळा आवळला. नंदिनीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भारतीने शांतपणे तिचा मृतदेह बाथरूममधून खेचून बाहेर आणला. मृतदेहाला कपडे घातले आणि आपण नंदिनीचा खून केलाय हे आपला भाऊ अमोल गायकवाड आणि पती उमेश साबळे यांना फोन करून सांगितलं. त्यानंतर हे दोघं लगेचच भारतीच्या घरी पोहोचले. अमोल आणि उमेशने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. पण भारतीने असं ठरवलं होतं की ती पोलिसांसमोर हजर होणार. त्यामुळे ती जवळपास 9 वाजेपर्यंत मृतदेहासमोर शांत बसून होती. साधारण 9 तास तिने आपल्या पोटच्या मुलीच्या मृतदेहाकडे बघत काढले. पण पोलिसात हजर होण्यापासून तिचं मन वळवण्यात अमोल आणि उमेशला यश आलं. मग या तिघांचा मेन प्लॅन ॲक्टिव्ह झाला. त्यांनी नंदिनीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळला. त्यानंतर ही गादी बांधली. घरातला एक मोठा ड्रम रिकामा केला. त्यामध्ये सामान भरलं. काही भांडी सोबत घेतली. उमेशने इतक्या वेळात एक रिक्षा आणली होती. अमोलने भारती आणि उमेशला रिक्षात बसवलं. तो स्वतः गावाला निघाला आणि इकडे या दोघांनी आम्ही घर शिफ्ट करत आहोत म्हणून सामान घेऊन चाललोय असं रिक्षावाल्याला सांगितलं. या दोघांचं ठरलेलं की रात्रीतूनच मृतदेह कन्नडला न्यायचा, तिथे खड्डा करायचा आणि त्यातच मृतदेह पुरायचा. सुरुवातीला त्यांचा प्लॅन यशस्वी सुद्धा होत होता, कारण रिक्षावाल्याला संशय आला नव्हता. या दोघांनी सुद्धा गादीमध्ये पण सामान गुंडाळलं होतं असं सांगितलं. पण प्रवासात या दोघांचं बोलणं, वागणं आणि सोबत असलेलं सामान बघून संशय आला. तेव्हा रिक्षावाल्याने पोलिसांना कळवलं. तिसगाव चौफुली भागात या रिक्षावाल्याने या जोडप्याला रिक्षातून खाली उतरवलं. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी गादीमध्ये गुंडाळलेला मृतदेह पाहिला. त्यांनी उमेश आणि भारतीकडे चौकशी केली. पण या दोघांनी आणखीन एक बनाव रचला. त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते.
त्याच कारणावरून तिने स्वतःला संपवलं. आता हे जर लोकांमध्ये कळलं तर समाजात आमची नाचक्की होईल. म्हणून रात्रीतूनच तिच्यावर अंत्यसंस्कार करायला घेऊन चाललोय. पण पोलिसांना त्यांचं सांगणं डाऊटफुल वाटलं. त्यांनी भारती आणि उमेश या दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर नंदिनीचा मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला. 20 फेब्रुवारीला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा त्यात स्पष्ट झालं की नंदिनीने स्वतःला संपवलं नव्हतं, तर तिचा गळा आवळून खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी भारती आणि उमेशची चौकशी केली तेव्हा भारतीने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी लागलीच या जोडप्याला अटक केली. त्यानंतर भारतीचा भाऊ अमोल याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. भारतीवर BNSच्या कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर नंदिनीचा खून झाला तेव्हा उमेश आणि अमोल घरात उपस्थित नसले किंवा खून करण्यात त्यांचा कोणताही रोल नसला तरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत करणे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या अंतर्गत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तिघांची एकत्र पोलीस चौकशी सुरू असून कॉल रेकॉर्ड्समधून आणखीन कुठले धागेदोरे मिळणार का याचा शोध सुरू आहे. पण ज्या घरातून माय लेकीच्या भांडणाचा आवाज यायचा त्या घरात आता भीषण शांतता आहे. चर्चा आहे ती नंदिनीच्या एका प्रश्नाची, तो प्रश्न ज्यामुळे तिच्या आईने थेट तिचा खून केला. तू दुसरा नवरा केलास, मग मी केला तर काय हरकत आहे.